से खेलेंगे मटकी भी फोड़ेंगे, जी जान से खेलेंगे मटकी भी फोड़ेंगे, बाजी भी मारेंगे हम। आली रे आली गर्जत आली, मांडवी गलीची पोर आली। आली रे आली गर्जत आली, मांडवी गलीची पोर आली। आली रे आली गर्जत आली, मांडवी गलीची पोर आली। आली रे आली गर्जत आली, मांडवी गलीची पोर आली। ढोल ताशांच्या तालावर मडकी फोडण्यासाठी आली। आली रे आली गर्जत आली, मांडवी गलीची पोर आली। आली रे आली गर्जत आली, मांडवी गलीची पोर आली। आली रे आली गर्जत आली, मांडवी गलीची पोर आली। एकी ज्यांची दौलत सारी, पहा मारती उंच भरारी। मारती उंच भरारी, मारती उंच अरे 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 मांडवी गलीचा आईला तरुण, मर्द बाणा पहा करारी। मर्द बाणा पहा करारी, मर्द बाणा पहा करारी। जी जान से खेलेंगे मटकी भी फोड़ेंगे, जी जान से खेलेंगे मटकी भी फोड़ेंगे, बाजी भी मारेंगे हम। विठुमाय सकाळ मित्रांनो, तर सुरुवात होते दिवस तिसरा। आता आम्ही जाणार आहे पनवेलवरून चौकला थोडासा आराम करू आणि चौकवरून सरळ खोपोली। जुने काय फक्त 4 पाव घेतलेले आहेत खायला, फक्त नाश्त्यासाठी। नंतर चाय पिणार, याच्यानंतर जाणार रवाना होणार चौकला। नाश्त्याची आपली गाडी बघा। मिसळ पाव का आता आपल्याला किती किलोमीटर अजून गाठायचं आहे चौकसाठी? 6 ते 7 किलोमीटर गाठायचं आहे। 7 ते 7। हेमंत सर दुकान रामकृष्ण हरी। नाश्ता कसा वाटला? प्रश्न केला टेस्ट करायला आधी। सर एकदम जबरदस्त नाश्ता झालेला आहे आपला। मिसळ पाव। तर मित्रांनो, नाश्ता वगैरे झालेला आहे एकदम, म्हणजे मिसळ पाव खालेला आहे आणि त्याच्यासोबत भरपूर पाव खालेले आहे। भरपूर नाश्ता एकदम दबाके झालेला आहे, चांगली सोय। आता आम्हाला एकदम म्हणजे ताकद आलेली आहे, ऊर्जा निर्माण झालेली आहे चालण्यासाठी। तर आता आम्ही चाललेलो, आता डायरेक्ट आमचं जेवण होणार आणि थोडासा तिथे रेस्ट करू। ते म्हणजे आम्ही चौकमध्ये, पनवेल टू चौक। आता लगभग 8 किलोमीटर बाकी आहे। प्रवास एकदम सुखाचा चाललेला आहे, सर्व एकदम हसत खेळत खुश आहे, मजेत आहे। कुणालाही काही
इजा झालेली नाही आहे. पंढरीनाथच्या आशीर्वादाने सर्व फिट आहे. सर्व जेवढे पण गल्लीचे वर्सोवा गावाचे असो, कोण जेवढे पण मुलं माणसं असो, जेवढी पण लोकं असो जी पंढरपूरला चालत आलेली आहे ती सर्व फिट आहे, सर्व सुखरूप आहे. असाच पंढरीनाथ आमच्या सर्वांवर तुमचा हात असू दे, तुमचा आशीर्वाद असू दे. लवकरच भेटू आम्ही पंढरपुराला. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. तर चाललेलो आहे, हा मुंबई टू पुणे रोड आहे, म्हणजे पनवेलला हिरानंदानी इथे आम्ही आता पोचलेलो आहे. म्हणजे हळूहळू आता चालत पुढे पुढे जात आहे. तर बघू शकता भरपूर धमाल करून एकदम जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी म्हणत म्हणत आमची पावले चाललेली आहे पंढरपुराला. तर आता भरपूर पाऊस आलेला आहे बघू शकता. पण जेवढा पाऊस पडेल तेवढाच आम्हाला आधार भेटतो आहे मित्रांनो. तर पाऊस असा पांडुरंगाने आम्हाला दिला पाहिजे. तर पाऊस आम्हाला भेटत जाईल तसे आम्ही वेगाने चाल मारू आणि आपल्या मुक्कामावर लवकर आणि सुखरूप पोचू. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. फायनली आम्ही पोचलेलो आहे चौक. एकदम सर्व मजेत. चौक आमचं दुपारची वस्ती आहे. आजची 3रा दिवस चालू आहे आमचा. आता इथून आम्ही जेवण करून खोपोलीतला आमची वस्ती आहे. खोपोलीवरून मग उद्या पहाटे आम्ही एकविरा गाठणार आणि ते आमचा 4था दिवस असणार आणि आम्ही एकविराला पूर्ण दिवस वस्ती राहू. रामकृष्ण हरी. बघू शकता मित्रांनो आता दुपारची जेवायची वेळ झालेली आहे. जेवायला बघू शकता रोटी, भात, डाळ, कांदा आणि भाजी वांग्याची, शिमला मिरची आणि काळ्याची, पापड. बघू शकता भरपूर जेवण. खाण्यापिण्याची काहीच कमी नाही आहे. व्यवस्थित एकदम चाललेलं आहे. चला तर मित्रांनो तुम्ही या जेवायला. आता वेळ झालेला आहे जेवायची. जेवण वगैरे एकदम मस्त झालेलं आहे. रेस्ट वगैरे आमचं झालेलं आहे. तर आता पहिला बावटा घेऊन निघत आहे. देवाचं नाव घेऊ. देवा गजानना मोरेश्वरा लंबोदरा पितांबर आळवदेव मासवडी सिद्धीवर साईबाबा रामबाबू पंढरीनाथ महाराज की जय.
चंद्रभागेच्या तीरी चंद्रभागेच्या तीरी उभा मंडळी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. तर भरपूर जोराचा पाऊस आलेला आहे. केवळ भाई चालत राहा, मजा कधी भेटणार नाही. चालत चालत हीच तर खरी मजा आहे. हाच तर पाऊस, हाच तर आम्हाला आधार आहे. पावलं कारण का पाऊस आला. जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी. जय जय हरी विठ्ठल. आता लवकरच पोहोचणार आहे आम्ही खोपोली, आणि खोपोली नंतर उद्या आई एकविरा माऊली. आई एकविरा माऊलीच्या दर्शनाला येत आहे आम्ही वेसावे गावातून, मानवी गल्ली पदयात्रा मंडळ वरून कोलीवाडा. लवकरात लवकर पोहोचत आहे आई तुझ्या चरणी. पावणे 2 वाजता निघालेलो आहे आणि आता लवकरच पोचायला आलेलो आहे. तर जिथे काका म्हणतात की महाडचा गणपती आता इथे येईल, तर महाडचा गणपती आपण करून घेऊया. लोणावला घाटात अवघड वाट, बापदेवाची भक्तांना साथ, आई माऊलीचा आशीर्वाद घेऊन पंढरी चाललो पायी पायी. लाड करून नेलं पंढरी, मला नेलं पंढरीला, नेलं पंढरीला, मला नेलं पंढरीला. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी, फिरा 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 आम्हाला जाऊ द्या. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी, हे पांडुरंग सॉरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. बाजूला बाजूला वा. आणि पांडुरंगाचं नाव घेतल्यावर सर्व गायी मागे झालेल्या आहे आणि आम्हाला रस्ता दिलेला आहे. बघू शकता गायी कशा मागे जातात आहे. बघा तुम्ही, बघा सोबत आहे. असं वाटलं हा लाल पावटा बघून आमच्या अंगावर गायी म्हशी येतील, बैल येतील. पण पांडुरंग हरी म्हटल्यावर एक मॅजिक की सर्व बैल गायी सर्व बाजूला झाल्या आणि आम्हाला रस्ता दिलेला आहे. हे म्हणजे मॅजिकच आहे. ह्यात तुम्हाला काय म्हणायचं, काय बोलता? रामकृष्ण हरी. सर्वात पुढे आपण आलेलो आहे. मागे आमच्या पुढे कोणी नाही, आम्ही दोघेच आहे. आणि जी बोंबल्या विठोबा म्हणजे आपण खोपोली बोलतो त्या जागेवर आम्ही चाललो आहे. तर मित्रांनो, तर भरपूर आम्ही पुढे आलेलो आहे. तर लगभग आता खोपोलीला आम्ही लवकरच पोचू आणि खोपोलीला आमची वस्ती कुठे आहे ते तुम्हाला लवकरात लवकर दाखवू. तर आमच्या व्हिडिओमध्ये बनत राहा. जर सुरुवातीपासून आमचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल. एवढं आहे, पाहू शकता गणपती संस्थान महाड श्री अष्टविनायक क्षेत्र इथून 1 किलोमीटर अंतरावर आहे. तर मित्रांनो, काय बोलते, आपण चाललेलो आहोत श्री वर्धविनायक मोरया यांचं दर्शन करायला मडगाव मध्ये आलेलो आहे. गणपती तर आपला वर्षातून जर आपण चालत जातो तर आपला पहिला गणपती हा असतो. तर बघूया, आपल्याला गायडन करत आहे पुरेपूर ते म्हणजे आपले जितेंद्र आंबोले. आणि आपण जो नाही करत होतो आज तो गणपती करू शकतो आणि चालतही जाऊ शकतो, पदयात्रा करू शकतो. जो गणपती आपल्याला पाहायला भेटेल आज क्षेत्र अष्टविनायक म्हणजे मडगाव, तो आपण गणपती पाहूया. गणपती बाप्पा आणि या गणपतीचं दर्शन घेऊया. आणि त्याच रोड आपण जो कटशॉट जाणार त्या गणपतीच्या मागून तो कटशॉट आहे तो डायरेक्ट जाणार बोंबल्या ठोबाला आणि बोंबल्यातून परत विठोबाचं मंदिर पण आहे ना ते. विठोबाचं मंदिर पण आहे तिथे, चांगले दर्शन होणार. आणि बोंबल्याकडून तिथून आपण तिथे जाणार. तर मित्रांनो, पहिल्यांदाच पंढरपूर आहे आमचं आणि पहिल्यांदाच
अष्टविनायकचे श्री वर्धविनायक गणपती बाप्पा मोरया महडगाव यांचं पण दर्शन करत आहे. अष्टविनायकसुद्धा आपण केलेली नाही आहे, पंढरपूरसुद्धा केलेली नाही आहे. फक्त शिर्डीच्या साईबाबाने आपल्याला भरपूर वेळा शिर्डी दाखवली, एक वेळा पायी चालत गेलेलो आहे आणि दुसऱ्यांदा तेच म्हणजे आता पंढरपूर चालत जात आहे. तर मित्रांनो, आम्ही आता बाप्पांच्या जवळ पोचलेलो आहे. तर आता बाप्पांचं दर्शन घेऊ. मित्रांनो, तर आता आतमध्ये मोबाईल कॅमेरा अलाउड नाही आहे, तर आपण जाऊन दर्शन घेऊया. आता दर्शनानंतर परत पंढरपूर यात्रा सुरू. तर मित्रांनो, वर्धविनायकांचं दर्शन आमचं व्यवस्थित झालेलं आहे. तर आता आम्ही निघालेलो आहे पुढे आपल्या वाटचालीस. आता लवकरच पोचणार आहे ते म्हणजे खोपोली, आणि आपले गायडन्स आहे ते म्हणजे जितेंद्र आंबोले. तर आपल्याला कसं पोचवतील शॉर्टकट, त्यांना भरपूर शॉर्टकट माहिती आहे आणि शॉर्टकटने आम्ही चाललो. आता आमचा विठ्ठल पांडुरंग तो म्हणजे जितेंद्र आंबोले आम्हाला पोचवणार आता आपल्या मुक्कामावर. पाहिली नव्हती मी पंढरपूरची शोभा, पाहिली नव्हती मी पंढरपूरची शोभा, कारण माझा पांडुरंग होता शिर्डीतच उभा. त्याच शिर्डीच्या पांडुरंगाने आज मला भाग्य लाभलेले आहे, ते म्हणजे आता मी पंढरीला जाणार आणि पंढरपूर श्रीहरी विठ्ठल यांचं दर्शन लवकरच करणार. तर तुम्ही आमचे सर्व व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमचा आजचा गाईड पांडुरंग श्री हरी विठ्ठल रामकृष्ण हरी, ते म्हणजे आपले जितेंद्र आंबोले. त्यांचं आम्हाला शॉर्टकट नेऊन लवकरात लवकर मेन रोडवर पोहोचवलेले आहे. एकदम नवीन रस्ता, नवीन ॲडव्हेंचर आम्हाला पाहायला भेटलेलं आहे. बरोबर की नाही? हो, एक नंबर. 4 किलोमीटर आहे खोपोली, फक्त 4 किलोमीटर. माझं सुद्धा पहिल्यांदा पंढरपूर आहे आणि माझा सुद्धा. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी. भोकावत थांबलेला आहे. आज पांडुरंगामध्ये जोश आहे. हे सर्व भोकत होते आम्हाला. काय बोलता, पांडुरंगाचं नाव घेतलं सूप झाले का नाही? पांडुरंग सूप झाले का नाही? एक नंबर. सगळे स्टॉप जाईल जायला. सर्व कुत्र्यांचं रणप घेतलेला आम्हाला भोकायला, आणि पांडुरंग हरी नाव घेतल्यावर सर्व कुत्रे गप झाले. आता तुम्ही काय म्हणाल ते कमेंटमध्ये सांगा. पाऊस आलेला आहे, तर आता 1 किलोमीटर बाकी आहे. आता आमचं पहिलं मुक्काम येत आहे, तुम्ही बघू शकता. पहिले मुक्कामावर आम्ही पोचत आहे पावसामध्ये. पाऊस येतो तेव्हा भरपूर आनंद येत होता आम्हाला. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोचलेलो आहे आपल्या 3ऱ्या दिवसाच्या मुक्कामावर खोपोलीमध्ये, बालवाडी धर्मशाला.
जेवण बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो दिवस तिसरा सुद्धा संपलेला आहे. खोपोलीला आता शेवटचं जेवण आहे ते म्हणजे डाळ भात आणि कोबीची भाजी आणि चिकन, रोटी, कांदा आणि भात. आता मजा घेऊया कारण की उद्या आपल्याला जायचं आहे खोपोलीवरून आई एकविरा माता मंदिर जवळ.